आपली भक्ती मर्यादित आहे। भक्ती मर्यादित आहे तोपर्यंत त्याला भक्ती म्हणता येणारच नाही। भक्ती ही व्यापक झाली पाहिजे, संकुचित नको आहे। आपली भक्ती फक्त देवापुरती देवळापुरती मर्यादित आहे। ज्या दिवशी आपली भक्ती देवापुरती मर्यादित नसेल ती व्यापक होईल, समजायचं आता खरी भक्ती आहे। जसा देव देवळात आहे तसाच देव देवळाच्या बाहेरही आहे। तो जर असेल देवळातही आहे आणि देवळाच्या बाहेरही आहे, आणि तो जर नसेल तर मग देवळाच्या बाहेरही नाही आणि देवळातही नाही। कायम लक्षात ठेवा, तो जर असेल तर देवळातही आहे आणि देवळाच्या बाहेर आहे, नसेल तर कुठंच नाही। मग पण आपली शहाणपणा फक्त देवाच्या देवळात गेल्यानंतर चालू आहे। तिथंच आपलं चालणं बोलते, तिथंच आपलं बोलणं बदलते, तिथंच आपला व्यवहार बदलतो। माणसं म्हणतात देवाच्या देवळात आहे जरा आता तर सत्य बोल म्हणते, आता तर चांगला राहा जरा, देवाच्या देवळात आहे म्हणते, देवाच्या पुढं आहे म्हणते। आणि देवाच्या बाहेर देवळाच्या बाहेर गेला सुरू याच्या त्याच्या काड्या करणं, याच्या त्याच्या वाकया फाडणं। देवळाच्या बाहेर गेला की का देवाच्या देवळातच देव आहे का फक्त, बाहेर नाही का? सगळीकडे आहे, तो पाहत आहे, सारखा आहे। हा भाव करायचा आहे अंतःकरणात जागृत, बरं का? आणि ज्या दिवशी हा भाव अंतःकरणात जागृत होईल की सगळीकडे देव आहे, माणूस पापच करणार नाही। तो विचार करेल की मी जर पाप केलं तो देव पाहत आहे। हा विचार ज्या दिवशी माणसाच्या मनात येईल पापच करणार नाही, माणूस पापच करणार। आपल्याला वाटत आहे की देव देवळात आहे म्हणून देवळाच्या बाहेर पाप करणं चालू आहे। आणि सांगू का, हे जे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी जी गर्दी लोकांची वाढलेली आहे ना, हे भक्तापेक्षा पाप करणाऱ्याची जास्त गर्दी आहे। ही जी संख्या वाढलेली आहे ना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी, इथं भक्त कमी आहे, पाप करणारे जास्त आहे। त्यांना माहिती आहे इकडे पाप जास्त झाला, आता तिकडे जाऊन धुवायचं आहे, म्हणून गर्दी वाढली तिकडं।